अचानक मला तिच्या डोळ्यात राग तरळलेला दिसला. ती माझ्या अंगावर ओरडून म्हणाली, "बाई, मला अक्का वगैरे म्हणू नका." मला त्या शब्दाची चीड आहे. ही भावा बहिणीची नाती तुमच्या जगात असतील, आमच्या नाही. तेव्हा परत मला असलं काही म्हणू नका. तुम्ही मला तारा म्हणा किंवा ताराबाई म्हणा, पण तारा अक्का म्हणू नका. आमच्या जगात फक्त एकच नातं असतं, पुरुष आणि स्त्रीचं नातं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या शब्दांमधील दाहक सत्य मला कळून चुकलं. माझ्यासोबत एक स्वयंसेवक होता. ताराचं हे बोलणं ऐकून त्याला राग आला. मी नक्की कोण आहे हे तिला सांगायला तो सरसावला, पण मीच त्याला थांबवलं. "तारा, तुझं मन दुखावलं का मी? माफ कर हं," मी म्हणाले. "मी अक्का म्हणायचं कारण तुम्ही माझ्याहून मोठे आहात एवढंच, पण तुमचं मन दुखवायचं नव्हतं मला." माझ्या शब्दांनी वातावरण एकदम बदलून गेलं. तारा हमसाहमशी रडू लागली. तिच्या आसवांनी तिच्या इरकली साडीचा पदर ओलाचिंब झाला. दुकानातून विकत घेतलेल्या बांगड्या एका हातात पकडून ती दुसऱ्या हाताने डोळे पुसू लागली. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि काही न बोलता तशीच थांबले. ते निशब्द उभं राहणंच शब्दांपेक्षा कितीतरी बोलकं होतं. थोड्या वेळानं तिचं रडणं थांबलं, पण अजूनही ती खूप दुःखी दिसत होती. मी माझ्याबरोबरच्या मुलाला तिच्यासाठी चहा घेऊन येण्यास सांगितलं. थोड्या वेळानं तारा शांत झाली. ती म्हणाली, "मास्तरीणबाई, मी तुमच्याशी उर्मटपणे वागले. मला माफ करा. तुमची काहीच चूक नाही. उलट तुम्ही मला अक्का म्हणून हाक मारून मलाच मोठेपणा दिलात. आजवर माझ्याशी इतकं चांगलं कुणीच बोललेलं नाही. लोक मला किती वेगवेगळ्या नावाने हाका मारतात. मी माझ्या तोंडानं तुम्हाला ती सांगणार सुद्धा नाही. काय वाटेल ते बोलतात. पण तुम्ही अक्का म्हणालात आणि लहानपणची आठवण झाली." मग तारा भरभरून बोलली. आपल्या गरिबीविषयी बोलली. आपले आई वडील साथीच्या रोगात कसे मृत्युमुखी पडले ते तिनं सांगितलं. तिला केवळ एक लहान भाऊ उरला होता. खरं तर ती त्यावेळी स्वतःच इतकी लहान होती, पण धाकट्या भावाचा सांभाळ करण्यासाठी तिनं मोलमजुरीचं काम पत्करलं. ती 12 वर्षांची झाली आणि तिचा भाऊ 11 वर्षांचा. त्यावेळी त्यानं घाणेरड्या वस्तीत तिला नेऊन तेथील दलालाला तिला विकलं. गावच्या जत्रेला जाऊया असं सांगून त्यानं तिला तिथं नेलं होतं. तो नारळी पौर्णिमेचा दिवस होता. तिथे त्या दिवशी त्या देवळाच्या पायरीवर बसलेली असताना तिच्या मनात काय चाललं असेल ते मला समजलं. तोही नारळी पौर्णिमेचाच दिवस होता आणि त्या अक्का शब्दानं तिच्या मनातील नको त्या आठवणी जागे केल्या होत्या, ज्या आठवणींना दडपून टाकण्याचा, विसरून जाण्याचा ती जन्मभर प्रयत्न करत असेल, अशा आठवणी. राखी म्हणजे काही बहिणीने भावाच्या मनगटावर नुसता राखीचा धागा बांधणं नव्हे, भावा बहिणीमधील पवित्र बंधांचं ते प्रतीक आहे. आणि ताराचा काही दोष नसताना तिच्या स्वतःच्या भावानंच तिला पापाच्या गर्दीत लोटून दिलं होतं, तेही राखी पौर्णिमेच्या दिवशीच.